मेथकूट बाजारातून विकत आणण्यापेक्षा जर असं घरगुती ताजं मेथकूट आपल्याला बनवता आलं तर किती छान होईल. त्यासाठीच मी तुम्हाला मेथकूटाची जुनी पारंपरिक अशी रेसिपी दाखवणार आहे. त्यासोबतच मेथकूटापासून तयार होणाऱ्या कोशिंबिरीची देखील रेसिपी शेअर करणार आहे. दोन्हीही रेसिपीज खूप सोप्या आहेत आणि अगदी झटपट होणाऱ्या आहेत. चला मग सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला मेथकूट करायचं आहे. त्यासाठी मी वाटीभर डाळं घेतलेलं आहे. हे डाळं मंद आचेवर छान सुगंध येईपर्यंत परतायचं. 3 ते 4 मिनटं परतून घेतल्यावर डाळ्याचा आता रंग बदलायला लागलेला आहे आणि छान असा सुगंध देखील येत आहे. हे डाळं आता काढून घ्यायचं प्लेटमध्ये. डाळ भाजून झाल्यावर आता उडदाची डाळ भाजून घ्यायची आहे. ही साधारण पाव वाटी एवढी उडदाची डाळ आहे. डाळसुद्धा मंद आचेवरच परतायची. रंग बदलला आणि छान सुगंध यायला लागला की समजायचं डाळ व्यवस्थित भाजून झालेली आहे. आता मिरे परतून घ्यायचे आहे. मी 1 टेबलस्पून एवढे मिरे घेतलेले आहेत. मिरे साधारण 1 मिनिटभर भाजून घ्यायचे. 1 मिनिट भाजून झाल्यावर त्यात आता पाव चमचा एवढा हिंग घालायचा. मी हिरा हिंग घेतलेला आहे. हिंगासोबतच पाव चमचा एवढे हळकुंडाचे तुकडे घालायचे. हळकुंड घातल्याने मेथकूटाला छान गोल्डन कलर येतो. हे तीनही मसाले 2 ते 3 मिनटं छान भाजून घ्यायचे. आता हे व्यवस्थित भाजून झालेले आहे. यात आता चमचाभर जिरं घालायचं. जिरं घातल्यावर मात्र हे खूप वेळ भाजायचं नाही, साधारण मिनिटभर भाजून घ्यायचं. मेथकूटाचे सगळेच जिन्नस आता भाजून झालेले आहेत. हे सगळं आता मिक्सरला वाटून घेण्यापूर्वी व्यवस्थित गार करून घ्यायचं. गरम असताना अजिबात वाटायचं नाही. गार झाल्यावर आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. अगदी बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे. छान बारीक वाटून झालेलं आहे आणि सुंदर असा गोल्डन रंगसुद्धा आलेला आहे. मेथकूट वाटून झाल्यावर त्याचा छान घमघमाट सुटतो. मेथकुटामध्ये कणी अजिबात नाही राहिली पाहिजे, नाहीतर ती खाताना दाताखाली येते. कणी अजिबात राहू नये म्हणून याला मैदा गाळायच्या गाळणीने छान गाळून घ्यायचं. गाळून झाल्यावर छान फाईन अशी पावडर आपल्याला मिळालेली आहे. यात आता अर्धा चमचा मीठ घालायचं. हिंग आणि मीठ यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. मेथकूटाला फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची अजिबात गरज नसते. बाहेरच हे 3-4 महिने अगदी सहज टिकतं. असं हवाबंद डब्यामध्ये याला ठेवायचं. गरमागरम वाफवता असा भात घ्यायचा. त्यावर भरपूर असं तूप घालायचं. आणि आपल्याला हवी तेवढी मेथकुटाची पावडर घालायची. चिमूटभर मीठ घालायचं आणि हे सगळं आता छान व्यवस्थित कालवून घ्यायचं. अगदी छान एकजीव करून घ्यायचं आणि गरमागरम मेथकूट भात एन्जॉय करायचा. आता मेथकुटाची कोशिंबीर बघूया. त्यासाठी मी 1 वाटीभर गोड दही घेतलेलं आहे. हे दही मी फेटून घेतलं. कोशिंबिरीसाठी शक्यतो गोडच दही वापरावं. दह्यामध्ये मी 1 मोठा कांदा बारीक चिरून घालत आहे. या कोशिंबिरीला कांदा थोडासा जास्तच घालायचा आणि 2 चमचे एवढं मेथकूट मी घालत आहे. मीठ घालायचं आपल्या चवीनुसार आणि चमचाभर साखर घालायची. या कोशिंबिरीला साखर जरूर घालायची आणि आता हे छान एकजीव करून घ्यायचं. छान मिक्स करून झाल्यावर आता आपल्याला कोशिंबिरीसाठीची फोडणी करायची आहे. त्यासाठी मी अर्धी पळी तेल तापत ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात थोडीशी मोहरी घालायची. मोहरी व्यवस्थित फुटली की हिरव्या मिरच्या घालायच्या. मी 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. थोडासा हिंग घालायचा आणि किंचित हळद घालायची. आता ही फोडणी कोशिंबिरीत घालायची. परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं. तडका घातल्यावर कोशिंबिरीचा अगदी रंगच बदलून गेलेला आहे.
शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरायची. अगदी घाईच्या वेळी कोशिंबीर करायची वेळ आली तर मेथकुटाची कोशिंबीर हा एक उत्तम पर्याय आहे. खूप झटपट बनते आणि खूप टेस्टी लागते. मेथकुटापासून कोशिंबीरच नाही तर पराठे देखील खूप छान बनतात. ही कोशिंबीर पोळीसोबत, पराठ्यासोबत, भातासोबत खूपच छान लागते. दोन्हीही रेसिपीज अगदी सोप्या आहेत, कमी साहित्यात होणाऱ्या आहेत आणि झटपट होणाऱ्या आहेत. तेव्हा ट्राय करून बघा आणि आवडली तर कॉमेंट करून मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया आणखी एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत गुड बाय.